विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत पुंदे डॉक्टर पंजाबराव देशमुख स्टेप अहेड अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी डिस्कस हाई स्कूल स्कॉलरशिप एग्जामिनेशंस क्लास 8 सब्जेक्ट मैथ्स यूनिट नंबर 1 number work chapter number 5 number 9. In this video we will see the exercise 5.2. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी आपण जर चॅनलला पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. एक्सरसाइज 5.2 क्वेश्चन नंबर 1. The coordinate of point P on the number line is 4/7 if the distance between the point P and Q is 9/7. What are the coordinates of the point Q? 2018 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे मित्रांनो. चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. आणि यामध्ये आपल्याला दोन अल्टरनेटिव्ह चूज करायचे आहेत. या ठिकाणी अल्टरनेटिव्ह दिलेले आपल्याला ऑप्शन नंबर 1 13/7, ऑप्शन 2 5/7, ऑप्शन 3 -13/7, ऑप्शन 4 -5/7. Here we have to find out the coordinate of point Q. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पॉइंट Q चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. आणि we have given the coordinate of point P. पॉइंट P चे कोऑर्डिनेट दिलेले आहे 4/7 आणि डिस्टन्स बिटवीन पॉइंट P आणि Q दिलेला आहे 9/7. बघा, जो गिवन डेटा आहे तो आपण पहिल्यांदा राईट डाऊन करून घेऊ. गिवन डेटा काय काय दिलेला आहे मित्रांनो आपल्याला. या ठिकाणी दिलेला आहे द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. कोऑर्डिनेट ऑफ P दिलेला आहे आपल्याला 4/7 आणि डिस्टन्स बिटवीन P and Q हे दिलेले आपल्याला मित्रांनो 9/7. याला 1 नंबर देऊ. And we have to find out what are the coordinate of point Q. तर या ठिकाणी आपण कोऑर्डिनेट ऑफ Q करण्यासाठी या ठिकाणी एक अझम्पशन घेऊ. लेट द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q, द कोऑर्डिनेट ऑफ Q आणि ते घेऊ मित्रांनो x. हे अझम्पशन घेऊ आपण. x हे अझम्पशन घेऊ. बघा, त्यानंतर मित्रांनो आपल्याला माहित आहे या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन द टू पॉइंट्स हे जर फाइंड आउट करायचं आहे तर ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट आपण काढत असतो. तर या ठिकाणी आपण पहिली दोन कंडिशन्स घेऊ. इफ पहिली कंडिशन, इफ फर्स्ट नंबर या ठिकाणी x लेस दॅन आहे 4/7. याचा x हा लहान आहे 4/7 पेक्षा. म्हणजे डिस्टन्स बिटवीन P अपॉन Q जर काढायचं असेल तर डिस्टन्स बिटवीन P अँड Q या दोन पॉइंट मधून जर डिस्टन्स काढायचं असेल तर ग्रेटर कोऑर्डिनेट मधून आपण स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करतो. 4/7 मायनस x. बघा, 1 मध्ये काय म्हणते डिस्टन्स बिटवीन P अँड Q आहे 9/7. म्हणजे काय म्हणता येईल 4/7 मायनस x इज इक्वल टू 9/7. ही किंमत आपण पुट अप करू. या ठिकाणी 9/7. बघा मित्रांनो 9/7. तर इथे सॉल्व करून घेऊ मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला मिळेल बघा हा मायनस x ऍज इट इज टू निगेटिव्ह x आणि हा जो 4/7 लेफ्ट साइड कडे राइट साइड कडे नेतो आपल्याला काय होईल पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह होईल. 9/7 मायनस 4/7 म्हणजे दोन्ही निगेटिव्ह. म्हणजे काय मिळेल मित्रांनो या ठिकाणी x इज इक्वल टू या ठिकाणी घेतो x इज इक्वल टू काय मिळेल निगेटिव्ह x आहे. निगेटिव्ह x इज इक्वल टू 9 मायनस 4 डिनॉमिनेटर सेम आहे अपॉन 7. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह x इज इक्वल टू मिळेल 5/7. x ची व्हॅल्यू काय होईल जर दोन्ही बाजूला निगेटिव्हने जर मल्टिप्लाय केलं तर काय x इज इक्वल टू मायनस 5/7. म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल. या साईडला पण निगेटिव्ह मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह होईल. म्हणजे ही साईड निगेटिव्ह साइन जे लेफ्ट साइड कडे ते राइट साइड कडे येईल. x इज इक्वल टू निगेटिव्ह 5/7. बघा, ही झाली फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन मध्ये मित्रांनो इफ x हा ग्रेटर दॅन आहे 5/7, मोठा आहे 5/7 पेक्षा, मग काय डिस्टन्स बिटवीन P अँड Q हे कसं फाइंड आउट करता येईल. हे काढता येईल आपल्याला डिस्टन्स बिटवीन ग्रेटर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचं म्हणजे x - 4/7
बघा मित्रांनो, डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू आपण किती घेतलेला आहे, x इज इक्वल टू x मायनस 4/7 इज इक्वल टू किती मित्रांनो 4/7. या ठिकाणी दिलेले आहे 4/7. 4/7 नाही मित्रांनो, हे 9/7. सॉरी, हिअर इज 9/7. 9/7. तर काय होईल मित्रांनो, बघा x इज इक्वल टू हा मायनस 4/7 लेफ्ट साइड कडे आहे, राईट साइड कडे नेलं तर 9/7 प्लस होईल 4/7. दिस काय होईल, x इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम आहे दोन्ही ठिकाणी, डिनॉमिनेटर ऍज इट इज आणि न्यूमरेटर ची ऍडिशन्स करायची. 9 प्लस 4 इन 13/7. म्हणजे बघा x ची व्हॅल्यू 1 मिळाली आपल्याला. x इज इक्वल टू -5/7 आणि किंवा या ठिकाणी दुसरी कंडिशन मध्ये मिळते आपल्याला 13/7. हे दोन्ही व्हॅल्यूज मिळतात. त्याच्या ऑप्शन मध्ये बघा मित्रांनो, -5/7 म्हणजे ऑप्शन नंबर 4 आणि 13/7 ऑप्शन नंबर 1. या ठिकाणी आपल्याला वी हॅव टू फाइंड आउट टू अल्टरनेटिव्ह, वी हॅव टू चूज टू अल्टरनेटिव्ह. तर या ठिकाणी ऑप्शन 1 आणि ऑप्शन नंबर 4 याचं आन्सर आहे. या ठिकाणी आपण आन्सर लिहू. बघा, ऑप्शन नंबर 1 and 4 is correct. Question number 2. Find the correct alternative for the following number when arranged in ascending order. We have given the numbers. First number is -4/9, second 7/-18, third 2/-3, and fourth is -5/12. We have also given the alternatives. विद्यार्थी मित्रांनो, नंबर दिलेले आहेत ते नंबर आपण पहिल्यांदा राईट डाऊन करून घेऊ. -4/9, then 7/-18, then 2/-3 and -5/12. बघा, इथे नंबर मिळालेले आपल्याला. त्या नंबरचा डिनॉमिनेटर -4/9 पॉझिटिव्ह आहे. हिअर 7/-18 निगेटिव्ह डिनॉमिनेटर आहे. पहिल्यांदा आपण हे सर्व रिराईट करू. म्हणजे काय करता येईल, 4/9 -4/9, then -7/18, नंतर मायनस निगेटिव्ह 2/3, -5/12. या ठिकाणी आपण डिनॉमिनेटर सर्वांचा पॉझिटिव्ह लिहून घेतलेला आहे. फर्स्ट या ठिकाणी आपण काय करू, पहिल्यांदा डिनॉमिनेटर सेम करू. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर यांचा डिनॉमिनेटर आहे 9, 18, 3 आणि 12. यांचा पहिल्यांदा एलसीएम काढू. मित्रांनो, एलसीएम जर काढायचं असेल तर आपण कसं काढता येईल बघा, 9, 18, 3 आणि 12. इथे डिनॉमिनेटर दिलेले आहे. या डिनॉमिनेटरला आपण एक वैदिक मेथड आहे, वैदिक मेथडच्या सहाय्याने आपण डिनॉमिनेटर काढू शकतो. तर बघा, 9, 18, 3 आणि 12 सर्वांना मल्टिपल ऑफ 3 आहेत. म्हणजे आपण 3 ने डिवाइड करू. 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9, नंतर 3 6 जा 8, नंतर 3 1 जा 3 आणि 3 4 जा 12. म्हणजे 3 ने पहिल्यांदा डिवाइड केलं सर्व नंबरला. नंतर जे क्वेश्चन राहिलेलं आहे पुन्हा 3 ने मल्टिपल आहे, तोपर्यंत 3 ने डिवाइड करू. 3 1 जा 3, नंतर 3 2 जा 6, 1 ऍज इट इज राहील मित्रांनो, आणि 4 ला डिवाइड होत नाही म्हणून 4 ऍज इट इज. नंतर बघा 2 ने मल्टिपल आहे म्हणून काय करू, 2 ने डिवाइड करू. 2 1 जा 2, या ठिकाणी 1 ला डिवाइड होतच नाही, म्हणजे 2 1 जा 2, म्हणजे त्या ठिकाणी 1 राहील. नंतर 1 ऍज इट इज आणि 2 2 जा 4. बघा मित्रांनो, 2 जो राहिला तो पुन्हा या ठिकाणी आपण 2 ने डिवाइड करू. म्हणजे काय करू, 1 1 1 आणि 2 1 जा 2. म्हणजे या ठिकाणी 1 1 येईपर्यंत आपण काय करू, हे डिव्हिजनची प्रोसेस करू. बघा इथे आपल्याला मिळाले हे कॉमन फॅक्टर आहे. 3 into 3 into 2 into 2. बघा मित्रांनो, 3 3 जा 9 into 2 जा 4, म्हणजे 36. म्हणजे 9, 18, 3 आणि 12 हे जे वैदिक मेथड आपण जे एलसीएम काढला आहे 36 आहे. तर बघा प्रत्येकाचा डिनॉमिनेटर आपण काय करू, 36 घेऊन येऊ. यासाठी पहिल्यांदा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे. बघा मित्रांनो, -4/9 त्याला 36 डिनॉमिनेटर करण्यासाठी आपण कितीने मल्टिप्लाय करू, 4 ने मल्टिप्लाय करू दोन्ही याला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. म्हणजे 4 4 जा 16, म्हणजे -16/36 पहिला नंबर मिळेल. नंतर बघा -7/18 ला
18 2 जा 36 म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करू. 18 2 जा 36 आणि 7 2 जा 14. निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह राहील. नंतर बघा मित्रांनो, निगेटिव्ह 2/3 ला कितीने मल्टिप्लाय करू? 12 ने मल्टिप्लाय जर केलं तर 36 मिळेल. 12 3 जा 36 आणि 12 2 जा 24. म्हणजेच या ठिकाणी निगेटिव्ह 24/36 आणि निगेटिव्ह 5/12 ला किती मल्टिप्लाय करावं लागेल मित्रांनो? 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 5 3 जा 15 निगेटिव्ह 15/12 3 जा 36. तर बघा प्रत्येकाचा डिनॉमिनेटर कसा मिळालेला आपल्याला? सेम मिळालेला आहे. हे पहिल्यांदा आपण काढून टाकू. त्यानंतर बघा मित्रांनो, हे जे नंबर आहे ते असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला अरेंज करायचे आहेत. असेंडिंग ऑर्डर. तर असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण अरेंज करताना पहिल्यांदा स्मॉलेस्ट नंबर लिहितो. असेंडिंग ऑर्डर. स्मॉलेस्ट नंबर म्हणजे काय आहे? सर्व नंबर काय आहेत? निगेटिव्ह नंबर आहेत. निगेटिव्ह नंबर म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर सर्व ठिकाणी सेम आहे. न्यूमरेटर त्याचा त्यांची मॅग्निट्यूड नाही, तो मोठा असतो. तो काय असतो? यामध्ये निगेटिव्ह नंबर मध्ये स्मॉलर नंबर असतो. म्हणजे बघा 24 हा 16 14 आणि 15 पेक्षा काय मोठा नंबर आहे. निगेटिव्ह 24 काय राहील? सर्वात स्मॉल राहील. म्हणजे काय राहील? या ठिकाणी निगेटिव्ह 24/36 लेस दॅन त्याच्यापेक्षा या ठिकाणी 14 15 आणि 16 मध्ये मॅग्निट्यूड कशाची मोठी आहे? 16 ची आहे. म्हणजे काय? निगेटिव्ह 16/36. म्हणजे 24/36 निगेटिव्ह जो नंबर आहे हा लेस राहील कशापेक्षा? निगेटिव्ह 16/36 पेक्षा. आणि निगेटिव्ह 16/36 लेस कॅन राहील निगेटिव्ह 15/36. निगेटिव्ह 15/36. मित्रांनो, सर्वात जो बिगेस्ट नंबर राहील तो राहील निगेटिव्ह 14/36. बघा या ठिकाणी जे नंबर दिलेले आहेत आपल्याला, निगेटिव्ह 24/36 म्हणजे कोणता येईल? मीन्स 2/-3. म्हणजे या ठिकाणी पुन्हा आपण लिहू 2/-3. पुढचा नंबर बघा मित्रांनो, निगेटिव्ह 16/36 मीन्स कोणता? निगेटिव्ह 4/9. देन निगेटिव्ह 15/36 मीन्स निगेटिव्ह 5/12. निगेटिव्ह 5/12. and then निगेटिव्ह 14/36 मीन्स 7/-18. बघा मित्रांनो, आपण हे असेंडिंग ऑर्डर मध्ये ऍज इट इज नंबर लिहून घेतले. and this is our first number. This one is the first. This one is the second. This one is the third. Ascending order मध्ये this one is the fourth. These are the numbers. आता ऑप्शन कडे जाऊ आपण. ऑप्शन नंबर काय 1 काय म्हणतो? निगेटिव्ह 4/9 विल बी फर्स्ट. फर्स्ट कोणता आला आपला? 2/-3. So option number 1 is not correct. Option 2 बघा 7/-18 will be second. आहे का? 7/-18 नाही आहे. आपला कोणता इथे आलेला आहे? निगेटिव्ह 4/9 म्हणजे सेकंड पण ऑप्शन करेक्ट नाही आहे. थर्ड बघा मित्रांनो 5/-12. 5/-12 आहे का? यस. निगेटिव्ह 5/12 मीन्स 5/-12. या नंबरला आपण या पद्धतीने पण लिहिता येते. हा नंबरच आहे. तर 5/12. This one is the correct option. This one is the third. The correct option आहे. आणि फोर्थ नंबर बघा 7/-18. तर हे फोर्थ नंबरचा ऑप्शन करेक्ट नाही. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर कोणता आहे? ऑप्शन नंबर आहे थर्ड. आणि आन्सर काय मित्रांनो? 5/-12. 5/-12 मीन्स निगेटिव्ह 5/12 हे इक्विव्हॅलंट नंबर आहे. 5/-12 इक्विव्हॅलंट नंबर आहे. विल बी थर्ड. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 3. ऑब्झर्व द नंबर लाइन केअरफुली अँड राईट द कोऑर्डिनेट ऑफ के. वी हॅव गिवन द नंबर लाइन. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला नंबर लाइन दिलेली आहे आणि आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट करायचे कोऑर्डिनेट ऑफ के. के पॉइंटचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आणि बघा पॉइंट के हा 0च्या काय लेफ्ट साइड कडे आहे. म्हणजेच काय? सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत.
तर आपण युनिक ही जे डिस्टन्स आहे युनिट डिस्टन्स किती पार्ट मध्ये डिवाइड केले ते पहिल्यांदा आपण काउंट करू मित्रांनो. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे युनिटचे डिस्टन्स आहे ते 15 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. म्हणजे निगेटिव्ह 1 मीन्स किती मित्रांनो निगेटिव्ह 15 अपॉन 15 म्हणजे इधर ईच पार्टची व्हॅल्यू किती आहे निगेटिव्ह 1 अपॉन 15. प्रत्येक जो पार्ट आहे ईच युनिट प्रत्येक युनिटची व्हॅल्यू किती आहे ईच युनिट इज इक्वल टू निगेटिव्ह 1 अपॉन 15. तर बघा मित्रांनो आपल्याला के हा पॉइंट 0 पासून किती युनिटच्या अंतरावर आहे आपण पहिल्यांदा फाइंड आउट करू. तर बघा यार इथं 15 झालं 15 अपॉन 15 म्हणजे 15 16 17 18 19 20 आणि 21 म्हणजे के हा पॉइंट या ठिकाणी जो आलेला आहे के हा पॉइंट आहे 21 अपॉन म्हणजे के या पॉइंटचे कोऑर्डिनेट राहतील निगेटिव्ह 21 अपॉन 50. के पॉइंटचे कोऑर्डिनेट आहे निगेटिव्ह 21 अपॉन 50. मित्रांनो याला आपण सॉल्व्ह करू पहिल्यांदा. म्हणजेच काय होईल 21 मीन्स निगेटिव्ह 21 मीन्स 7 into 3 and 15 means 5 into 3. बघा मित्रांनो 3 3 गेट कॅन्सल्स म्हणजे मिळेल इथे निगेटिव्ह 7 अपॉन 5. तर बघा ऑप्शन मध्ये निगेटिव्ह 7 अपॉन 5 नाही डेसिमल फॉर्म मध्ये आहे किंवा मिक्स फॉर्म मध्ये आहे. तर आपण इथे सॉल्व्ह करून घेऊ. 7 अपॉन 5 डिवाइड करा बरं मित्रांनो. तर 5 ने 7 ला डिवाइड करू आपण. 5 1 जा 5 पहिला 5 जर 7 वर सबट्रॅक्ट केले तर 2 राहते. डेसिमल पॉइंट घेऊ नंतर किती राहील 0 घेऊया. तर 5 4 जा 5 4 जा. तर बघा मित्रांनो या ठिकाणी 1.4 आपल्याला आन्सर मिळतो. 5 4 जा 20 म्हणजे या ठिकाणी 20 जर आपण सबट्रॅक्ट केलं तर 0 राहते. म्हणजे निगेटिव्ह 7 अपॉन 5 याची व्हॅल्यू मिळते आपल्याला निगेटिव्ह 1.4. या ठिकाणी ऑप्शन नंबर कोणता मिळतो ऑप्शन नंबर 2 मिळतो. तर बघा मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 आणि आन्सर आहे निगेटिव्ह 1.4 इज करेक्ट. Question number 4. Observe the given number line and answer the following questions. A train starting from Q went up to T and then came back to R. How much distance is traveled by the train? We have given the number line, also we have given the options. विद्यार्थी मित्रांनो नंबर लाईनचा जर आपण ऑब्झर्व केलं तर बघा पॉइंट क्यू चे कोऑर्डिनेट दिलेले आपल्याला 80 किलोमीटर आणि ट्रेन स्टार्टिंग फ्रॉम क्यू या पॉइंट कडून ट्रेन काय झाली पहिल्यांदा स्टार्ट झाली. हिअर इज द स्टार्टिंग पॉइंट. देन वेंट अप टू पॉइंट टी पर्यंत गेली. देन केम बॅक टू द पॉइंट आर आणि आर पॉइंट पर्यंत काय झाली पुन्हा रिटर्न आली. पॉइंट टी पासून रिटर्न आली. Then we have to find out the distance between point Q to point T and then point T to point R. हे डिस्टन्स आपल्याला म्हणजे ट्रेनने किती डिस्टन्स कव्हर केलं ते आपल्याला फाइंड आउट करायचं मित्रांनो. या ठिकाणी बघा पॉइंट क्यू या पॉइंट क्यू चा कोऑर्डिनेट आपल्याला 80 किलोमीटर दिलेला आहे. तर बघा आपण यांचे पहिल्यांदा कोऑर्डिनेट फाइंड आउट करू. बघा 80 च्या अगोदर पॉइंट पी आहे आणि समजा आपण पॉइंट पी हा जर स्टार्टिंग पॉइंट पकडला म्हणजे 0 पकडला 0 त्यानंतर 40 देन 80 म्हणजे 40 ची स्केल आहे मित्रांनो. 40 80 120 160 देन 120 200 देन 240 280. बघा मित्रांनो या ठिकाणी बरोबर या पॉइंटला 320 किलोमीटर आलेले आहे. नंतर या ठिकाणी 360. बघा म्हणजे ईच युनिट इज इक्वल टू किती होईल प्रत्येक युनिटची व्हॅल्यू किती आहे ईच युनिट हा जो युनिट आहे म्हणजे दोन जे कॉन्झिक्युटिव्ह पॉइंट आहे यामधलं जे डिस्टन्स आहे ते आहे 40 किलोमीटर. ईच युनिट इज इक्वल टू 40 किलोमीटर. बघा मित्रांनो तर अ ट्रेन स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट पी up to point T and then came back to R. म्हणजे पॉइंट Q पासून ट्रेन स्टार्ट झाली
टी पर्यंत पोहोचले आणि टी पासून आर पर्यंत रिटर्न आले. तर किती पॉइंट कव्हर केले बघू आपण. किती युनिट डिस्टन्स आहे. 1 काउंट करू. 1 2 3 4 5 6 7 पॉइंट झाली. 7 नंतर रिटर्न आली. 8 9 10 11 आणि 12 म्हणजे टोटल डिस्टन्स किती केलाय. 12 युनिट टोटल डिस्टन्स कव्हर केलं. बट डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ट्रेन. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ट्रेन. मित्रांनो या ठिकाणी ट्रेनने कव्हर केलेली डिस्टन्स आहे 12 युनिट आणि 12 युनिट मीन्स 12 इंटू प्रत्येक युनिटची व्हॅल्यू आहे 40 किलोमीटर म्हणजे किती होईल 480 किलोमीटर. बघा एकदम शॉर्टकट ट्रिक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पॉइंट क्यूचा कॉर्डिनेट काढा, नंतर टी चा कॉर्डिनेट काढा, डिस्टन्स बिटवीन दिस पॉइंट, त्यानंतर डिस्टन्स बिटवीन पॉइंट आर आणि पॉइंट टी या पद्धतीने पण काढता येते. पण हे जे सिम्पलेस्ट मेथड आहे. आणि या ठिकाणी जर युनिट काढले किती युनिट कव्हर केले प्रत्येक युनिटची व्हॅल्यू आपण काढली आहे 40 किलोमीटर. 12 युनिट कव्हर केले तर 12 इंटू 40 म्हणजे किती मिळाले 480 किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 हे यांचा आन्सर आहे. म्हणजे त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 ऑप्शन 4 480 किलोमीटर.